अभिनंदन सगळ्यांचं, सर्वांचं अभिनंदन. सगळ्यांचं विस्तारित सगळे जरा या उमेदवार खाली घ्या, खाली करा ना, खाली करा. याला पण द्या. कलाकार या सगळ्यांना द्या, सगळ्यांनी घ्या. गेल्या वर्षी बरोबर होते. महाविकास आघाडी पहले सांग के बारे में कुछ नहीं कहना चाहूंगा, उनको शुभकामनाएं देना चाहूंगा. भाजप छोटा भाऊ तुम्हीच ते सगळं करता होता. इथे कोण छोटा कोण मोठा असं आम्ही सगळ्या गोष्टी हे सगळे एकत्र मिळून काम करतायत. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे दोघांमध्ये ट्युनिंग चांगलं आहे. महाराष्ट्रासाठी चांगलं काम जे आहे हे दोघं मिळून त्या ठिकाणी करतायत. आता ते चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. आम्ही उठू का? सर्वांनी एकत्र राहावं असं उद्धव ठाकरे म्हणतात. महाविकास आघाडी टिकावी म्हणून आता सर्वांनी एकत्र राहावं. सर्वांनी म्हणजे कोणी? महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस असेल, सर्व असेल, एकत्र राहावं, टिकावी, यासाठी आता उद्धव ठाकरे म्हणतात. चांगलं लवकर सुचलंय. विश्वास नांगरे पाटील उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदेच्या उरावरती भगवा झेंडा आम्ही ज्या ठिकाणी खासदार फुटले त्या ठिकाणी फडकवणार. काय सांगतो? आम्ही उरावरच घेऊन भगवा झेंडा जातोय. म्हणूनच लोक जे आहेत ही विश्वासाने जे आहे हे मतदान त्या ठिकाणी करतायत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं लोकांनी, आणि 2024च्या निवडणुकीमध्ये लोकांनी यांना देखील उत्तर दिलेलं आहे. ऑलरेडी 120 मधून फक्त 20च निवडून दिले. तर भगवा झेंडा जो आहे हा उरावरच घेऊन चाललोय आम्ही पूर्ण ताकदीने, आणि तो कुठे रोवायचा आहे तो रोवलेला आहे. बघा आता खासदार गेले, आमदार गेले, सगळे मला वाटतं का गेले, कशामुळे गेले याचं आत्मपरीक्षण जर जास्त केलं, शिव्या देण्यापेक्षा त्याच्या मतदारसंघामध्ये जा, त्याला शिव्या घाला, त्याच्या मतदारसंघामध्ये जा, त्याला उलट फुलट बोला, सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त शिव्याची लाखोळी व्हा. लोकांना याच्यामध्ये कुठला इंटरेस्ट जो आहे तो तुमच्या शिव्यांमध्ये राहिलेला नाहीये. तुम्ही एकच करा, तुम्ही फक्त विचार करा की तुम्हाला हे सगळे लोक सोडून का गेले, आपण कुठे चुकलो, आपण या खासदारांना न्याय देऊ शकत होतो का, त्यांना भेटू शकत होतो का, त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत होतो का. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महापालिका याच्यामध्ये आपण किती वेळा गेलो तिथे प्रचार करण्यासाठी, किती वेळा लोकांच्या बरोबर उभे राहिलो, किती वेळा आज त्या कार्यकर्त्यांच्या समोर ज्या शिव्या तुम्ही देताय या कार्यकर्त्यासाठी किती वेळा रस्त्यावरती उतरले, किती वेळा त्यांच्या प्रचारासाठी गेले तुम्ही. तुम्हाला अधिकार काय त्या खासदारांना शिव्या देण्याचा? खासदार जे आहे आज त्या ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये निवडून आले, आणि त्या खासदारांना देखील जर विचारलं तुम्ही की तुम्हाला कशा प्रकारची मदत जी आहे पक्षाने केली होती, तुम्हाला देखील सांगतील. आता आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगतात ते, पण आम्हाला ज्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ओपनली किंवा कोणाला शिव्याशाप किंवा कोणाबद्दल ज्या टीका, शिंदे साहेब नेहमी बोलतात कामातून उत्तर द्या. तर आम्ही कोणावरती जे आहे ते टीका, शिव्याच्या लाखोळ्या ज्या आहेत ह्या वाहण्यामध्ये आम्हाला कुठलाच इंटरेस्ट नाही. आम्हाला पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, जे 2022 पासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून करतायत, आणि त्याचा रिझल्ट जो आहे हा लोक त्या ठिकाणी देत आहेत. तुम्हाला लोक जे आहेत ही जी जागा तुमची आहे ती जागा दाखवण्यासाठी लोक जे आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहे ऑलरेडी. तर मला वाटतं आत्मपरीक्षण करा, तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील. ना की सगळ्या खासदारांच्या मतदारसंघात जा आणि शिव्या देत बसा. तेवढंच काम जे आहे ते आता त्यांना उरलेलं आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता सर्वीकडे सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरेंनी, खास करून ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन तोडो फोडो अशी आता वार्ता करत. अरे तोंडाने बोलायला सोपं असं सगळं, मैदान में आओ. सर हिंदी शॉर्ट मध्ये आज ठाणे पालघर
जिला सहकारी बैंक का चुनाव, उसका आज रिजल्ट था और इस बैंक के चुनाव में सहकार पैनल के 21 में से 16 डायरेक्टर्स चुनकर आए। मैं सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ, सभी का अभिनंदन करता हूँ और आने वाले समय के लिए शुभकामनाएं देखिल देता हूँ कि इन सब के माध्यम से, सभी के माध्यम से इस बैंक का कार्य, जो गए कई सालों से यही लोग हैं जो बैंक को कई सालों से चला रहे, जो 6,000 जिसका टर्नओवर था उसका 12,000 टर्नओवर करने का काम यही सभी लोगों ने किया। आज आने वाले समय में 12,000 का 24,000 कैसे हो और लोगों को ज़्यादा से ज़्यादा सुविधा कैसे मिले, लोगों को महिला बचत गट हो, युवा हो या किसान हो, ज़्यादा से ज़्यादा इस बैंक से जुड़े हैं और ज़्यादा से ज़्यादा लोगों को एम्प्लॉयमेंट देने का काम इस बैंक के माध्यम से हुआ है। तो आने वाले समय में और अच्छा काम इस बैंक के माध्यम से होगा। मैं खास करके हमारे नेता एकनाथ शिंदे जी हो, हमारे वसई के नेता हितेंद्र ठाकुर जी हो, क्षितिज जी ठाकुर यहाँ पर बैठे हैं, किशन कथोरे जी जो इस चुनाव में पूरी ताकत के साथ उतरे थे, बाला मामा जी हो, हमारे नरेश मस्के जी, रविंद्र फाटक जी, हमारे पालघर के एमएलए, उसी के साथ में राजेश जी मोरे, गोपाल जी लांडगे साहब, रविंद्र घोड़विंदे जी, अनिल मुंबईकर जी, शिवाजीराव शिंदे जी जो माजी अध्यक्ष है, इन सभी के कोई माते आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटिल जी, सभी के अगुवाई में ये चुनाव लड़ा गया और बड़ी भारी मतों से ये चुनाव जीता गया। 21 में से 16 डायरेक्टर्स यहाँ पर चुनकर आए, जो यहाँ पर सभी उपस्थित है। तो एक बड़ी जीत इस चुनाव में सहकार पैनल की हुई है। तो आने वाले समय में अच्छा काम सहकार पैनल के माध्यम से ये सभी संचालक इन सभी नेताओं के अगुवाई में करेंगे। सर युवती के नेता आज जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे. 21 पैकी जवळपास 16 जागावरती सहकार पॅनलने विजय मिळवला. आज ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीचा आज रिझल्ट होता आणि या रिझल्टमध्ये सहकार पॅनल, जे पॅनल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, हितेंद्र ठाकूर साहेब असतील, किसनजी कथोरे साहेब असतील, खासदार बाळ्या मामा, त्याचबरोबर क्षितिज ठाकूरजी, नरेश मस्के साहेब, रवींद्र फाटकजी, गोपालजी लांडगे साहेब, शिवाजीराव शिंदे, अनिल मुंबईकरजी, राजेशजी मोरे, राजेंद्रजी पाटील, रवींद्र घोडविंदेजे या सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सहकार पॅनल या ठिकाणी लढवलं गेलं आणि या सहकार पॅनलला घवघवीत यश या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मिळालं। त्याबद्दल मी सहकार पॅनलचे सगळ्या उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या पॅनलमध्ये जिंकलेले उमेदवार जे आहेत हे स्वप्नील मुंबईकर असतील, निवृत्ती घुसेकर असतील, रंभाजी जगताप, त्याचबरोबर नीता कांबळी, स्मिता घोडविंदे, बळीराम जाधवजी, त्याचबरोबर मनीष पाटील, प्रकाश वरकुटे, अरुण पाटीलजी, जयजी पाटील, सौरभ पवार, अमितजी घोडा, सुनीलजी भुसारा, दसू रडे आणि भाग्यश्री भुईर हे सर्वच्या सर्व 16 उमेदवार जे आहे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि एक इतिहास जो आहे ह्या सहकार पॅनलच्या माध्यमाने आज या मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने या ठिकाणी रचला गेलेला आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ही जी बँक आहे ही बँक शेतकऱ्यांशी निगडीत आहे, ही बँक जी आहे ती महिलांशी निगडीत आहे, बचत खात्यांशी निगडीत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गेले अनेक वर्ष या बँकेच्या माध्यमाने रोजगार निर्मितीसाठी एक मोठं पाऊल जे आहे हे गेले अनेक वर्ष उचललं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार, शेतकऱ्यांना असेल, महिलांना असेल, त्याचबरोबर युवकांना असेल, त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी ही बँक गेले अनेक वर्ष मदत करते आणि ह्या बँकेवरती आज सहकार पॅनल जे आहे निवडून आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं कशी करता येतील, शेतकऱ्यांना, त्याचबरोबर महिला बचत गटांना, त्याचबरोबर युवकांना रोजगार निर्मितीसाठी कशी मदत करता येईल याच्यासाठी ही बँक आणि सगळे संचालक बँकेचे असतील
हे सगळे चांगल्या प्रकारे काम करतील, कारण की गेले अनेक वर्ष हे सगळे लोक जे आहेत हे या बँकेवरती असतील किंवा या सगळ्या क्षेत्रामध्ये असतील, गेले अनेक वर्ष चांगलं काम त्या ठिकाणी करतायत आणि आज चांगलं काम करत असल्यामुळे मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. मोठे मोठे जे आहे हे दिग्गज जे आहे यांच्या समोर होते, दिग्गज होते, पण त्या सगळ्यांचा विश्वास जो आहे या सगळ्या लोकांवरती होता, शिंदे साहेबांवरती होता, हितेंद्र ठाकूर साहेबांवरती होता, क्षितिजी ठाकूर असतील, किसन कथोरे साहेब असतील, बाळा मामा असतील, हे सगळे लोक जे आहेत या सगळ्यांनी मिळून ह्या पॅनलसाठी मेहनत केली. मी सगळ्या आमच्या नगरसेवकांचे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सर्व पक्षीय त्यांचे देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो की त्यांना जी जी जबाबदारी दिली होती ती सर्व जबाबदारी जी आहे चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. प्रत्येकाने आपापल्या वाट्याला जेवढे मतदार होते त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं, म्हणून मोठं यश या ठिकाणी या सहकार पॅनलला मिळालेलं आहे. तर सहकार पॅनलच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये या बँकेच्या निमित्ताने चांगलं काम, अजून चांगलं काम कसं होईल याच्यासाठी पूर्ण संचालक मंडळ जे असेल हे काम करेल आणि प्रयत्न करेल. साहेब, ही बँक जरी शेतकऱ्यांसाठी असली तरी ही ठाणे जिल्हा याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. वेगवेगळ्या योजना आहेत आपल्या, अनेक उमेदवारांनी त्यांच्या घोषणापत्रामध्ये दिलं होतं की एक खिडकी योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजना ज्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट सोसायटींना केलं जाईल. बघा, वेगवेगळ्या योजना आले का? अरे वसई मधून इकट्ठा म्हणजे वन साइड मतदान जे आहे ते गेल्या अनेक वर्षाची परंपरा राहिलेली आहे. त्यासाठी ठाकूर साहेबांचं त्याचबरोबर क्षितिजींचं या ठिकाणी अभिनंदन देखील मी करतो की एक गट्टा मतदान जे आहे हे या सहकार पॅनलमधील सर्वच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी मिळालं. त्याच्यामुळे देखील मोठं यश जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं. मी क्षितिजींना देखील विनंती करतो की आपण देखील ते मार्गदर्शन करा. एक मनापासून आनंद. खरं तर ही बँकेची इलेक्शन ही बिनविरोध झाली पाहिजे. ज्या पद्धतीने सगळेच डायरेक्टर आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आणणारे हे सगळे जुने डायरेक्टर आणि एकत्र सगळे बसले असते तर सहकार क्षेत्रामध्ये किंवा बँकेमध्ये पक्षाचा विषय कधीच नव्हता. आणि आमची पण हीच भूमिका होती की सगळे जुने डायरेक्टर, नवीन पॅनलवर कोण असलं पाहिजे होतं. जर सगळे एकत्र बसले असते, शेवटी सगळ्यांचा हेतू काय होता की बँक चांगली चालली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 2च बँक आहेत ज्याच्याकडे पैसे आहेत आणि महाराष्ट्रात एक नंबरची बँक ज्याला पुरस्कार मिळालेला आहे ती ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि भारतामध्ये 2 नंबरचा पुरस्कार. म्हणजे जेवढे जिल्हा बँक अख्ख्या भारतामध्ये आहे त्याच्यात 2 नंबर महाराष्ट्रातून आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकला मिळाला. म्हणजे कुठेतरी ह्या लोकांनी चांगलं काम केलं आणि त्याची दखल देशाने घेतली. तर आमची सगळ्यांचीच इच्छा ही होती, जे सगळे सिनियर इकडे चेअरमॅन साहेब आहेत, सगळे जुने मेंबर्स पण आहेत इकडे, तर आमची सगळ्यांची इच्छा होती की बिनविरोध झाली पाहिजे, चांगली लोक बँकेवर आली पाहिजे. 6,000 वरून 12,000 कोटीवर गेल्या, 12,000ची 24,000 कोटी कशी होईल? चांगली लोक आली असती, इलेक्शन झाली नसती तर कुठेतरी काम करण्यामध्ये पण सगळ्याच डायरेक्टरला जे आता निवडून आलं एक वेगळी मजा आली असते. शेवटी कसं आहे, जे साहेब बोलले की लोकांसाठी ही बँक, गोरगरीब गरजूंना, ज्यांना हे नॅशनलाइज बँक किंवा जे प्रायव्हेट बँक उभं करत नाही तशा लोकांना मदत करायला ही बँक नेहमी आग्रही असते आणि पुढाकार घेते. सेल्फ रिडेव्हलपमेंटचं साहेबांनी सांगितलं, इकडे उल्लेख केला. म्हणजे इथलीच एक बिल्डिंग 10 कोटीच्या आसपास कर्ज घेतलेला 2 वर्ष आधी, फक्त 1.5 लाख रुपये त्यांचा कर्ज बाकी 2 वर्षामध्ये 10 कोटी त्या सोसायटीने परत भरले. असे अनेक प्रोजेक्ट अख्ख्या जिल्ह्यामध्ये रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत. आज मुंबई बँकेकडे पण मला वाटते 350च्या आसपास रिडेव्हलपमेंटचे प्रपोजल आहेत, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत द्यायला. ठाणे जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. जेवढे प्रपोजल्स येतील तेवढे ठाणे जिल्हा बँकेकडे पैसे आहेत रिडेव्हलपमेंट करायला. आणि रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, तर फक्त सोसायटीचा फायदा नाही, हळूहळू त्या परिसरातला जे कंजेस्टेड एरिया आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर टप्प्याटप्प्याने मोठा होईल. म्हणजे लॉंग टर्म तुम्ही बघायला गेले तर ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकचा रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून इन्फ्राचा फायदा होतो. शेतकऱ्यांचा आज दुष्काळ उद्याच्या सेशनमध्ये जाहीर होईल, शेतकऱ्यांना मदत करणारी ही बँक. मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जिल्हा म्हणजे जो पालघर जिल्हा आहे, वसई तालुका सोडला तर बाकीचे 7 तालुके हे आदिवासी
जिल्हा, त्यांना मदत करणारी ही बँक आहे. तर असे गोरगरीब गरजू लोकांना मदत करण्याची भूमिका ठेवून महाराष्ट्रामध्ये 1 नंबर बँक केली, भारतामध्ये 2 नंबरची बँक झाली. ही इलेक्शन बिनविरोधच झाला पाहिजे. राहिला विषय 5 कोणाचे निवडून आले आहेत, 16 कोणाचे निवडून आले आहेत. माझी तुमच्या माध्यमातून विनंती राहील सगळ्यांना की जे 5 विरोधातले आहेत ते विरोधातले नाही आहेत. चांगल्या कामासाठी एकत्र मिळून कशी ही बँक 12,000ची 24,000 कोटी करता येईल, आपल्या बँकेमुळे लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. तर माझी जे 5 जण जे आले आहेत वेगळ्या पॅनलमध्ये असतील ते काही दुश्मन नाही आहे. एकत्र मिळून कसं आपण ही मोठी बँक मोठी करता येईल, लोकांना कशी मदत करता येईल, त्याच्यामुळे आमची सगळ्यांचीच म्हणजे आपले सगळे डायरेक्टर नवीन निवडून आलेले आहेत, जुने चेअरमॅन साहेब इकडे उपस्थित आहेत, आमची सगळ्यांची आज पण हीच भूमिका आहे. ते काही दुश्मन नाही आहेत ना, मदत करा आम्हाला. शेवटी बँक लोकांसाठी आहे. आमची विनंती राहील तुम्ही पण सोबत या. तुम्ही 2 वेळा म्हटलं की बिनविरोध निवडणूक झाली असती आणि राजकारणाचा विषय केला की पहिल्यांदाच ते पक्ष सहकार हा, नागरीकरण भरपूर आहे. नागरीकरण भरपूर झालेलं आहे. लोकांना स्वयंरोजगारासाठी ही बँक जी गेली अनेक वर्ष जी आहे ती मदत करते. याच्या पुढे देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने ह्या बँकेचे सर्व संचालक जे असतील हे लोकांपर्यंत पोहोचतील. कारण की मॅनिफेस्टोमध्ये देखील सगळी वचनं जी आहेत ही सहकार पॅनलच्या माध्यमाने दिली गेली होती. तर जास्तीत जास्त सेल्फ डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याच्यासाठी सगळे लोक जे आहेत ते काम करतील. सर, गेल्या काही वर्षी पाहतो की ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे इथे सापळाचं समीकरण होतं. यावेळी आपण जशी युती केली तर शिवसेनेचे बहुतेक 5 निवडून गेले त्यामध्ये. तर भविष्यामध्ये अध्यक्ष हे बँकेचं रेशो कसं असणार आहे? बघा, मला वाटतं इलेक्शन लढताना सर्व पक्षाचे लोक नेते जे आहेत हे एकत्र येऊन लढले आणि ही लढाई जिंकणं अगोदर महत्वाचं होतं. अध्यक्ष कोण होईल, किती वर्ष होईल, मला वाटतं सगळे वरिष्ठ नेते जे आहेत हे बसून जे आहेत ठरवतील आणि त्याच्यामधून आपल्याला जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल की कोण अध्यक्ष होईल. कपिल पाटलांचा पराभव मोठ्या प्रमाणात मानला एकनाथ शिंदेंना रामाची अरे ऐक ना, पहिलं हे बँकेचं होऊन जाते. मला मी रिक्वेस्ट करतो माजी केंद्रीय मंत्री हे जिन्ना. देखील यांचं नशीब आजमावत होते, मात्र पुन्हा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांच्या पॅनल मधनं काहीच जण निवडून आलेले आहेत. मात्र वर्चस्व आता सहकार पॅनलचं असणार आहे. का वाटतं येणार का कपिल पाटलांनी या संदर्भात दखल घेणार का पुढच्या ह्याच्यात निवडणूक? म्हणजे काय, म्हणजे पुढच्या कुठली निवडणूक असेल ते बघा, आम्ही सगळे मिळून जे आहे निवडणूक लढलो आणि त्या ठिकाणी जिंकलो. निवडणुकीमध्ये जय पराजय जो आहे होत असतो, एक जण जिंकतो एक जण हारतो. तर बाबा त्याच्यामध्ये आम्ही 16 जागा जिंकलो, पुढे अजून 5 जागा ज्या आहेत का जिंकलो नाही याचं आत्मपरीक्षण ते आम्ही करू. आणि समोरचे जे हारले, पराभव झाला, ते का हारले त्याचं जे आहे ते त्यांनी करावं. ते पण पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं की इतक्या प्रमाणात राजकीय पक्ष, जसं आपण म्हणलं की दिग्गज ते उतरले होते, असं कधी आधी पाहायला मिळालं नाही. यावेळेस असं काय झालं की या बँकेकडे सर्व राजकीय पक्षाचं लक्ष गेलं. आता माहिती नाही, बाकी हे सगळी मंडळी जी आहे ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करतात. काही लोकांचे काही इंटरेस्ट असतील, काही मला वाटतं बाहेरून जरा खूप डोर टू डोर पण फिरत होते लोक खूप जास्त प्रमाणामध्ये. पैसे देखील वाटण्याचे व्हिडिओ समोर आलेला आणि काही लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. बघा, मला वाटतं ही जी निवडणूक असते ही पर्सनल रिलेशनशिप वरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असते. याच्यामध्ये कोण कोणाला इन्फ्लुएन्स करेल, मला वाटतं त्याच्यापेक्षा कशा प्रकारे करेल त्याच्यापेक्षा ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्ष लोकांशी निगडीत आहेत. लोकांशी रोजच्या त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या पुरवण्यासाठी ही सगळी लोक जी आहेत ती नेहमी तत्पर असतात. म्हणून लोकांनी देखील कुठल्याही आमिषाला बळी न पडता इथे सहकार पॅनलमधील सर्वच्या सर्व म्हणजे मॅक्झिमम उमेदवारांना निवडून देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलेलं. मी मतदारांचं देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सहकार पॅनलवरती जे आहे ते विश्वास दाखवला. भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा माते यांनी देखील तुमच्या पॅनलला समर्थन दिलं होतं ज्या पद्धतीने, त्यामुळे महाविकास आघाडीचे देखील समर्थन होतं का सहकार पॅनलला? सहकार बघा, रेकमेंड सगळ्यांचं सहकार्य होतं त्याच्यामध्ये, नाव सहकार होतं. बाबाजी पाटीलची कुठेतरी भूमिका होती, ती विरोधातली होती, कपिल पाटलासोबत गेले होते, ते अजून देखील त्यांच्या सोबतच आहे. एकीकडे शिवसेना निवडून येतात आणि बँकेसंदर्भात विरोधी भूमिका घेतात. बघा, याच्यामध्ये काही लोक
अगोदरच वेगवेगळ्या याच्यामध्ये लढत असतात, पॅनलमध्ये लढत असतात आणि आम्ही सगळे लोक एकत्र येऊन लढलो. बाकी लोक गेल्या अनेक वर्षापासून त्या पॅनलमध्ये लढत होतं, त्यांना त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटत असेल. तर भाजप पक्षाचे अध्यक्ष रोहित चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की बँकेच्या इलेक्शन नंतर कपूर साहेब आमच्या बरोबर होते. बरोबरच आहेत ना. त्यांचं पहिलं वेगळं होतं त्यांचं भाजपचं. हा, त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत मला वाटतं. ते नाही बँकेचं. खासदार साहेब निलेश सांबळे देखील अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. कसं बघतात ते त्यांच्याकडे याकडे घेण्यासाठी काय? त्यांना देखील मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो त्यांना. 16 मला वाटतं मग निवडणूक का होऊ शकली नाही आणि कोणामुळे? हा प्रश्न मला वाटते काही सिनियर नेते आहेत त्यांना तुम्ही विचारलं तर जास्ती चांगलं होईल. आज शिंदे साहेब त्यांची मदत झाली मोठ्या प्रमाणामध्ये. कतोरे साहेब ताकदीने लागलेले. किती वेळा बँकेमध्ये ह्यांचा इंटरफेरन्स होता किंवा लोकनेते इतर टाकून बँकेमध्ये आम्ही आजपर्यंत कधीच गेलो. हे सगळ्या नेत्यांनी एवढी ताकदीने कशाला उतरली? शेवटी लोकांसाठी आहे एक बँक. ही काय वैयक्तिक आहे, आमच्यातलं कोणच डायरेक्टर नाही याच्यात. कतोरे साहेबांच्या घरातलं कोण नाही, शिंदे साहेबांच्या घरातलं कोण नाही, ना हितेंद्र ठाकूर साहेबांच्या पण घरातलं कोणच नाही डायरेक्टर. तिन्ही ताकदीने उतरलेले. लोकांसाठी बँक आहे. विषय कुठे आला? आजपर्यंत एवढ्या ताकदीने कोणच उतरलं नव्हतं. आज उतरायची परिस्थिती काय? कारण की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची बँक आहे. बाकी सगळ्या बँकचा तुम्ही रेकॉर्ड काढा. मुंबई बँकचा एनपीए किती टक्के आहे हे तुम्ही काढा. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकचा एनपीए किती आहे हे पण तुम्ही काढा. इतर जिल्हा बँकेचा एनपीए किती आहे हे तुम्ही 15% डिव्हिडंड देणारे किती बँक आहे? 15% डिव्हिडंड देते ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. एफडी किती देतात? 7.5 ते 8.5%. सिनियर सिटीजन असेल तर काही प्रायव्हेट बँक 9 पर्यंत मे बी देतात. ही बँक 15% देते. कुठली बँक एवढी चांगली चालते? हा, संचालकपदी कोणाची वर्णी लागणार? सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सिनियर बसतील सगळे. मोठे साहेब बसतील. मोठे साहेब, कथुरे साहेब, लोकनेते इंद्र ठाकूर साहेब, हे सगळे डायरेक्टर, जे माजी डायरेक्टर आहेत, आपले चेअरमॅन साहेब, हे सगळे बसून ठरवतील ना. या निवडणुकीत पैशाचा देखील मोठा वापर झाला. बऱ्याच ठिकाणी पैसे पकडले गेले. भ्रष्टाचार किंवा म्हणजे जे पैशांचा सगळा खेळ सुरू होता बऱ्याच ठिकाणी पकडले गेले. पण इतका मोठ्या आरोपी आहे कुठेतरी. आरोपी आहे. आरोपी भाई ज्यांनी पकडून दिले त्याच्यावर केस टाकला आणि ज्याच्याकडे पकडले त्याच्यावर केस नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मी काय बोलू त्याच्यात? विषय आज एवढाच आहे, ज्या ताकदीने सगळ्यांनी मेहनत घेतली, मदत केली, त्या सगळ्याच मेंबर्सचे, मतदारांचे आम्ही आभार मानतो. सगळे शिंदे साहेब, कतुरे साहेब, अख्खी टीम, नगरसेवक असतील अख्ख्या ठाणे पालघर जिल्ह्यातले, पंचायत समिती, ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पासून सगळे आजी माजी पदाधिकारी, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे बोलतोय. इकडे भुसारा साहेब राष्ट्रवादीचे आहेत, कतोरे साहेब भाजपचे आहेत, शिंदे साहेब सेनाचे आहेत. म्हणजे सगळ्या पक्षाचे. सहकारमध्ये पक्ष बघितला जात नाही. सहकारमध्ये चांगला माणूस जो चांगली बँक चालवू शकेल, लोक उपयोगी करू शकेल, आम्ही तेवढंच बघितलं. आम्ही एकही पक्ष बघितला नाही, कुठल्याच नेत्यांनी पक्ष बघितला नाही. सगळ्या मतदारांचे आभार मानतो मनापासून. ज्या ताकदीने ते मतदार पण, म्हणजे एक मतदार औरंगाबादहून फक्त मत द्यायला आलेला, सोपाराला आणि परत निघून गेला. एक काश्मीरवरून आलेला आणि त्याला पैसे दिले नाही असं मी गृहीत धरतो. तुमचं काम बघून तो मतदान करायला आले. तुम्ही म्हटलं की ठाकूर घराणं आणि शिंदे घराणं कोणाचे उमेदवार या निवडणुकीनंतर ताकदीने उतरला. कुठेतरी ही निवडणूक या आपल्या जिल्ह्यातील कपिल पाटील विरुद्ध सर्व नेते एकत्र आले. पण एकाने प्रश्न विचारला, ताकदीने आपण उतरला म्हटलं की आपले कुठल्या घरातले एकही उमेदवार नाहीये. यावेळी किंवा असं ताकदीने उतरावं काय लागलंय यावेळी? आज महाराष्ट्रामध्ये फक्त 2 बँकाकडे पैसे आहेत जे लोकांसाठी लोनच्या माध्यमातून मदत होऊ शकते. त्याच्यातले मी मगाशी बोललो तसं ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. दुसऱ्या कुठल्या बँकेकडे पैसेच शिल्लक ठेवलेले नाहीये. म्हणून आज सगळ्यांचं लक्ष या बँकेवर आहे.
गेलं इलेक्शन पडतं, बँकेची इलेक्शन लागली कधी, गेली कधी, आमच्याकडे लिस्ट यायची. डायरेक्टर आणि चेअरमॅन साहेब वगैरे लिस्ट जायचे की तुम्ही एवढे फोन लावून टाका, बाकी आम्ही सांभाळून घेऊ, आणि आमचा विषय संपायचा. ही पहिली इलेक्शन की मीडिया ताकदीने उतरलाय, सगळे राजकीय नेते ताकदीने उतरले आहेत, सगळे कार्यकर्ते ताकदीने उतरले आहेत, पैसे ताकदीने काही लोकांनी उतरवले आहेत. काही गरजच नव्हती. आणि बँकेमध्ये आहे काय, ते बँकेतून लोनच द्यायचं लोकांना. 14,000 12,000 पेक्षा थोडे कमी, 11,996 कोटी का काहीतरी आहे. 12,000 कोटी, 942 कोटी, 11,942 कोटी. 12. त्यामुळे तेवढं बजेट पण आहे ना, महानगरपालिकांचं बजेट पण नाही तेवढं, सगळ्या महानगरपालिका मिळून ठरवलं तरी पण तेवढं बँकेचं. शेवटी ते लोनच द्यायचं ना, आणि अधिकार लोन द्यायचं कुठं नाही. ते काय कोण प्रायव्हेट बिझनेसला द्यायचा लोनचा विषय नाहीये. महिला बाल कल्याण, आपला महिला बचत गट 60% लोन देतात. हाऊसिंग म्हणजे 10.5%. बाजूला मुंबई 12.5% देते सेल्फ रिडेव्हलपमेंट. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक 10.5% देते. आणि 2% कमीचा अर्थ काय, 10 कोटीचं लोन जर असेल तर 2 वर्षामध्ये 40, 50, 60 लाखाचा फरक पडेल त्या 2%मुळे. एवढा लोकांवर भार कमी पडतो. म्हणजे आपल्याला समजताना 2% कमी वाटतात, जी टर्म असेल 50-60 लाखाचा फरक पडतो त्याच्यात. तर या संपूर्ण इलेक्शनमध्ये प्रश्न या होते. देशातले जोंधू अकबर यांनी एकनाथ शिंदेना रामाची उपमा दिलेली आहे, देवेंद्र जिल्हा त्यांनी लक्ष्मणाची उपमा दिलेली आहे. खासदारांची